नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत बँकिंग अँड फायनान्स सेकंड या विषयाअंतर्गत भारतीय वित्तीय बाजार व संस्था या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय वित्तीय बाजार व संस्था या विषयाअंतर्गत प्रकरण 2 मधील नाणे बाजार या प्रकरणाचा आपण विचार करतो आहोत। नाणे बाजारांतर्गत आपण भारतीय नाणे बाजाराची रचना समजून घेणार आहोत। आजच्या व्याख्यानामध्ये आपण भारतीय नाणे बाजाराची रचना लक्षात घेणार आहोत। विद्यार्थ्यांनो, तत्पूर्वी आपण अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या प्रकरण 2 ची थोडक्यात ओळख करून घेऊया। प्रकरण 2 मध्ये आपण भारतीय नाणे बाजाराचा अर्थ, व्याख्या आणि त्याची व्याप्ती याचा विचार करणार आहोत। त्यानंतर प्रकरण 2 मध्ये आपण भारतीय नाणे बाजाराची रचना व वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करणार आहोत। भारतीय नाणे बाजाराला एका विशिष्ट प्रकारची रचना आहे, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यांचा विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 2 मध्ये भारतीय नाणे बाजाराची कार्य या तिसऱ्या मुद्द्याचा देखील विचार करणार आहोत। भारतीय नाणे बाजाराची कार्य म्हणजे भारतीय नाणे बाजारामध्ये सहभागी होणाऱ्या वेगवेगळ्या घटकांची कार्य। वेगवेगळे घटक या भारतीय नाणे बाजारामध्ये सहभागी होत असतात आणि त्या सर्व सहभागी घटकांची कार्य म्हणजे भारतीय नाणे बाजाराची कार्य होय। आणि या अर्थाने आपण या तिसऱ्या मुद्द्याचा विचार हा करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 2 मध्ये आपण चौथ्या मुद्द्याचा विचार करणार आहोत, तो म्हणजे भारतीय नाणे बाजारातील संस्था। भारतीय नाणे बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था सहभागी होत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे घटक हे सहभागी होत असतात। त्या सर्व सहभागी घटकांचा किंवा संस्थांचा विचार आपण या विभागांतर्गत करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नाणे बाजार या प्रकरणातला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय नाणे बाजारातील दोष किंवा उणिवा। देशाचा नाणे बाजार मग तो विकसित असो, अल्प विकसित असो किंवा अल्प विकसनशील असो, प्रत्येक देशाच्या नाणे बाजारामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या दोष किंवा उणिवा ह्या असतातच असतात। भारतीय नाणे बाजारामध्ये देखील विविध प्रकारचे दोष किंवा उणिवा ह्या आहेत। या सर्व दोषांचे आणि उणिवांचा विचार आपण या विभागामध्ये करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1991 मध्ये भारतीय नाणे बाजारामध्ये मुळातच एकूणच संपूर्ण वित्त व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या गेल्यात। त्या संपूर्ण वित्त व्यवस्थेचा एक भाग म्हणून नाणे बाजार आणि या नाणे बाजारामध्ये देखील विविध प्रकारच्या सुधारणा ह्या केल्या गेलेल्या आहेत। म्हणून या विभागांतर्गत भारतीय नाणे बाजारामध्ये 1991 नंतर केल्या गेलेल्या सुधारणा आपण विचारात घेणार आहोत। अशा प्रकारे या दुसऱ्या प्रकरणाचा आपण विचार हा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजाराचा अर्थ आपण अगोदर लक्षात घेऊया। क्राउथर यांच्या मते विविध प्रकारचे पैशाचे देवाणघेवाणीचे व्यवहार करणाऱ्या विविध संस्थांना सामूहिकपणे नाणे बाजार असं म्हणतात। अल्पकालीन निधीचं देवाणघेवाण करणाऱ्या विविध संस्थांना सामूहिकपणे नाणे बाजार असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे भारतीय मध्यवर्ती बँकेने देखील नाणे बाजाराची व्याख्या केलेली आहे। भारतीय मध्यवर्ती बँकेच्या मते नाणे बाजार म्हणजे पैसारूपी संपत्तीचे अल्पकालीन मुदतीचे व्यवहार करणारे केंद्र म्हणजे नाणे बाजार। याचा अर्थ नाणे बाजारामध्ये अल्पकालीन निधीची देवाणघेवाण केली जाते, अल्प रकमांच्या निधीची देवाणघेवाण केली जाते। जेव्हा ज्या बाजारामध्ये ज्यावेळी खरेदीदार आणि विक्रेता एकमेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भेटून अल्पकालीन निधीचे व्यवहार पूर्ण करतात, तेव्हा त्या बाजाराला नाणे बाजार असं म्हणतात। तर अशा प्रकारे नाणे बाजाराचा अर्थ आणि व्याख्या आपण लक्षात घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे नाणे बाजाराची रचना, त्याचा आपण आता विचार करूया। भारतीय नाणे बाजार हा साधारणतः 2 भागांमध्ये विभागलेला आहे। पहिला भाग आहे तो संघटित नाणे बाजाराचा आणि दुसरा भाग आहे तो असंघटित नाणे बाजाराचा। संघटित नाणे बाजार म्हणजे असा बाजार किंवा अशा विविध संस्थांचा सामूहिक बाजार की जो विशिष्ट कायदेशीर कायद्याने प्रस्थापित केलेल्या संस्थेच्या नियंत्रणाअंतर्गत काम करतो। या बाजारामध्ये सहभागी होणाऱ्या घटकांचे एक संघटन आहे, त्यांची गट आहे आणि त्या संघटन आणि गटाअंतर्गत ह्या सर्व संस्था किंवा विभाग हे काम करत असतात आणि म्हणून त्यांना संघटित नाणे बाजार असं म्हणतात।
दुसरा जो भाग आहे असंघटित नाणे बाजार, त्याच्या शब्दातच त्याचा अर्थ आहे असंघटित, म्हणजे यांची कोणतीही संघटना नाही. व्यक्तिगत पातळीवर, वैयक्तिक पातळीवर हे एक सहभागी घटक या असंघटित बाजारातले घटक व्यवहार करत असतात. त्या सर्व घटकांचा विचार आपण असंघटित क्षेत्रांतर्गत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम संघटित क्षेत्राचा विचार करूया. देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणांतर्गत विविध प्रकारच्या बँका, विविध प्रकारच्या संस्था, घटक, वित्तीय संस्था या नाणे बाजारामध्ये सहभागी होत असतात आणि यांचं एक संघटन आहे, गट आहे आणि म्हणून त्यांना संघटित नाणे बाजाराचे सहभागी घटक म्हणून ओळखलं जातं. यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे व्यापारी बँकांचा. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका नाणे बाजाराचं एक महत्वाचं लक्षण आहे, महत्वाच्या सहभागी घटक आहेत. व्यापारी बँका यांना फार मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1969 मध्ये इंदिरा गांधींनी सर्वप्रथम 14 खाजगी बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं आणि या खाजगी बँकांचं राष्ट्रीयीकरण केल्यानंतर त्यांना व्यापारी बँकांमध्ये रूपांतरित केले गेलं. 15 एप्रिल 1980 रोजी आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं गेलं आणि या सर्व 6 आणि 14 मिळून अशा एकूण 20 राष्ट्रीयीकृत बँका या व्यापारी बँका म्हणून देशामध्ये आपल्या सेवा देत आहेत. 1992 मध्ये न्यू बँक ऑफ इंडिया सारखी बँक तोट्यात चालली होती, म्हणून या बँकेला पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीनीकृत केलं गेलं. त्यानंतर सन 2005 मध्ये IDBI या बँकेला इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून दर्जा दिला आणि म्हणून व्यापारी बँकांची संख्या पुन्हा 20 पर्यंत जाऊन पोहोचली. अशा प्रकारे व्यापारी बँका या मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणांतर्गत काम करत आहेत, मध्यवर्ती बँकेच्या दिशानिर्देशनानुसार काम करत आहेत. या नाणे बाजाराच्या महत्वाच्या घटक आहेत. व्यापारी बँकांनंतर संघटित क्षेत्रामध्ये दुसरा भाग येतो तो म्हणजे गुंतवणूक बँका. देशाच्या वित्त व्यवस्थेमध्ये विविध प्रकारच्या संस्था गुंतवणुकीच्या सेवा देतात. विविध प्रकारच्या बँका गुंतवणूक बँका म्हणून काम करतात. उदाहरणार्थ LIC आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, किंवा GIC आहे, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, किंवा UTI आहे, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, यासारख्या संस्था गुंतवणूक बँका म्हणून काम करतात. गुंतवणूकदारांना त्यांच्याजवळ असलेल्या गुंतवणूक करून देण्याच्या सेवा या संस्था देत असतात. गुंतवणूकदाराच्या माध्यमातून या संस्था सर्व गुंतवणूक गोळा करून त्या गुंतवणुकीची वित्तीय बाजारामध्ये गुंतवणूक करतात आणि ते गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात परतावा मिळवण्याचं काम या संस्था करत असतात. आपल्या गुंतवणूकदारांना, आपल्या बचतदारांना मोठ्या प्रमाणात परतावा मिळवून देण्यासाठी या गुंतवणूक बँका काम करत असतात. ज्या गुंतवणूक संस्था आपल्या ग्राहकांना अधिकाधिक परतावा मिळवून देण्यात यशस्वी होतात, अशा गुंतवणूक संस्थांची आणि बँकांची मोठ्या प्रमाणात विकास आणि विस्तार हा होत जातो. या गुंतवणूक बँका सुद्धा देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रणांतर्गत काम करतात. विशेषतः LIC, GIC सारख्या संस्था या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या महत्वाचा एक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत आहे. तर अशा प्रकारे या गुंतवणूक बँका हा सुद्धा भारतीय नाणे बाजाराच्या संघटित क्षेत्राचा एक महत्वाचा घटक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नाणे बाजारातल्या संघटित क्षेत्रांतर्गत पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे विकास बँका. ज्या बँकांची किंवा वित्तीय संस्थांची स्थापनाच मुळी विकासाच्या हेतूने आणि उद्देशाने झालेली आहे त्या बँकांना विकास बँका असं म्हणतात. यामध्ये भारतीय औद्योगिक विकास बँक आहे, ज्याला आपण IDBI म्हणतो, IFCI आहे, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे IRBI आहे, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर SIDBI आहे, SIDBI, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आहे, एक्झिम बँक आहे, मुद्रा बँक आहे, मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी, भारतीय महिला बँक आहे, नाबार्ड आहे. अशा वेगवेगळ्या संस्थांची स्थापना त्या संबंधित क्षेत्राच्या विकासाच्या हेतूने झालेली आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये पुनर्वित्त पुरवठा करून औद्योगिक क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्याच्या हेतूने IDBI या बँकेची स्थापना झाली. शेती क्षेत्रामध्ये वित्त पुरवठा करून वित्तीय संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी नाबार्ड सारख्या शिखर संस्थेची स्थापना झाली. आयात निर्यात क्षेत्रामधील सहभागी होणाऱ्या वित्तीय संस्थांना किंवा सहभागी घटकांना मुबलक आणि पर्याप्त मात्रेत वेळेत वित्त पुरवठा उपलब्ध व्हावा या हेतूने एक्झिम बँकेची स्थापना झाली. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये गृहवित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांचं नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी
नॅशनल हाऊसिंग बोर्ड किंवा बँक या संस्थेची स्थापना झाली. या सर्व संस्थांची स्थापना त्या संबंधित क्षेत्राच्या विकासासाठी झालेली आहे, म्हणून यांना विकास बँका असं म्हटलं जातं. या विकास बँकांमार्फत देखील अल्पकालीन निधीचे, अल्पकालीन रकमांचे व्यवहार हे केले जातात. अल्पकालीन निधी आणि अल्पकालीन रकमा हे बाजाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि यांच्या मार्फत देखील या निधींचे व्यवहार हे होत असतात. म्हणून विकास बँकांना संघटित नाणे बाजाराचा एक सहभागी घटक म्हणून वर्गीकृत केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजाराच्या संघटित क्षेत्रांतर्गत आणखी एका घटकाचा समावेश होतो, तो म्हणजे परकीय विनिमय संस्था. 1991 नंतर भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थकारणाशी जोडली गेली. परकीय विनिमय व्यवहारांची संख्या वेगाने वाढत गेली. परकीय चलनाची संख्या सुद्धा वेगाने वाढत गेली आणि मग परकीय विनिमय व्यवहार करणाऱ्या संस्थांची संख्या 1991 नंतर भारतीय नाणे बाजारामध्ये वेगाने वाढत गेली. यामध्ये परकीय गुंतवणूकदार, परकीय सटोडिया, परकीय गुंतवणूक संस्था, परकीय महामंडळे, परकीय बँका किंवा मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स, बहुराष्ट्रीय महामंडळे किंवा परकीय सरकार या सर्व घटकांचा समावेश परकीय विनिमय संस्था म्हणून होतो. हे सर्व घटक एका विशिष्ट स्वरूपामध्ये नाणे बाजारामध्ये काम करतात, एका संघटनेअंतर्गत काम करतात आणि म्हणून यांना परकीय विनिमय संस्था म्हणून ओळखलं जातं. तर भारतीय नाणे बाजारातले हे संघटित क्षेत्रांतर्गत येणारे वेगवेगळे घटक आहेत. या सर्व घटकांना मिळून मग संघटित नाणे बाजार असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजाराचा दुसरा भाग आहे तो म्हणजे असंघटित नाणे बाजार किंवा असंघटित क्षेत्र. असंघटित क्षेत्रांतर्गत सहभागी होणारे घटक हे विखुरलेल्या स्वरूपात आहेत, विकेंद्रित आहेत. ते काय एका प्रभावी किंवा कायदेशीर अशा संस्थेचे नियंत्रणाअंतर्गत काम करत नाहीत, ते व्यक्तिगत पातळीवर काम करतात. अशा घटकांना असंघटित क्षेत्र किंवा असंघटित नाणे बाजाराचे घटक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, सर्वप्रथम पहिला घटक आहे तो म्हणजे सावकार. सावकारांमार्फत सुद्धा अल्पकालीन निधीचे व्यवहार किंवा अल्पकालीन निधीची देवाणघेवाण ही केली जाते. शेतकरी किंवा सर्वसामान्य मध्यम वर्ग किंवा सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळी खेळत्या भांडवलासाठी किंवा इतर वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी सावकाराकडनं कर्ज घेतो, तेव्हा तो कर्जाचा व्यवहार हा असंघटित नाणे बाजाराचा व्यवहार म्हणून नोंदवला जातो. तर अशा प्रकारे सावकारांमार्फत देखील मोठ्या प्रमाणात व्यवहार हे केले जातात. अलीकडच्या काळामध्ये सावकारांमार्फत केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या ही अति अल्प असली तरी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते साधारणतः 1990 पर्यंत या सावकारांमार्फत केल्या जाणाऱ्या व्यवहारांना फार महत्वाचं स्थान होतं. आणि म्हणून सावकार हे सुद्धा नाणे बाजाराचे घटक आहेत, परंतु त्यांची अशी कोणतीही संघटना नाही, ते व्यक्तिगत पातळीवर काम करतात, म्हणून त्यांना असंघटित क्षेत्रामध्ये वर्गीकृत केलेलं आहे. सावकारानंतर दुसरा एक घटक आहे असंघटित क्षेत्राचा, तो म्हणजे व्यापारी. व्यापाऱ्यांमार्फत सुद्धा मालाच्या तारणावर किंवा मालाच्या तारणा व्यतिरिक्त अल्पकालीन निधीची देवाणघेवाण ही वेगाने होत असते. व्यापारी वर्गाला दैनंदिन व्यापार करण्यासाठी अल्पकालीन निधीची त्वरित आणि मुबलक प्रमाणामध्ये वित्तीय गरज असते आणि म्हणून व्यापारी वर्गामार्फत 1 दिवस, 3 दिवस, 14 दिवस किंवा महिनाभराच्या कालावधीसाठी वित्तीय निधीची देवाणघेवाण ही केली जात असते. परंतु हे व्यापारी सुद्धा एका विशिष्ट संघटनेअंतर्गत काम करत नाहीत, ते सुद्धा व्यक्तिगत पातळीवर आपले वित्तीय व्यवहार हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून व्यापारी वर्गाला सुद्धा असंघटित क्षेत्रामध्ये वर्गीकृत हे केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असंघटित क्षेत्रांतर्गत पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे व्यावसायिक. किरकोळ व्यावसायिक, घाऊक व्यावसायिक, छोटे छोटे दुकानदार किंवा मोठे मोठे व्यावसायिक, हे सर्व व्यावसायिक हे सुद्धा व्यक्तिगत पातळीवर निधीची देवाणघेवाण करत असतात. यांचीही फारशा वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना, अधिकृत अशा संघटना नाहीत. व्यावसायिकांनी व्यक्तिगत पातळीवर अल्पकालीन निधीचे जे काही व्यवहार केलेले असतात ते व्यवहार नाणे बाजारातील असंघटित नाणे बाजाराचे व्यवहार म्हणून नोंदवले जातात आणि ह्या व्यावसायिकांमार्फत केल्या जाणाऱ्या व्यवहारांची नोंद ही असंघटित क्षेत्रांतर्गत केली जात असते. त्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यामार्फत सुद्धा निधी दिला किंवा घेतला जात असतो. या व्यवहारांना रोखीच्या स्वरूपामध्ये करण्यास प्राधान्य दिलं जातं आणि नातेवाईक आणि मित्रमंडळांमार्फत केले जाणारे व्यवहार यांची फारशी कुठेही नोंद ही नसते. परंतु असंघटित क्षेत्रात या सर्व घटकांचा समावेश हा होतो.
अशा प्रकारे नाणे बाजाराच्या रचनेअंतर्गत आपण संघटित आणि असंघटित अशा दोन्ही नाणे बाजारांचा, दोन्ही क्षेत्रांचा सविस्तरपणे विचार हा केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजाराची रचना लक्षात घेताना आपल्याला पुढचाही एक विभाग लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे नाणे बाजारातील उपबाजार. नाणे बाजार प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपबाजार मिळून तयार झालेला आहे आणि या सर्व उपबाजारांना मिळून मग नाणे बाजार असं म्हटलं जातं. प्रामुख्याने नाणे बाजाराच्या उपबाजारामध्ये सर्वप्रथम येतो तो म्हणजे मागणी देय नाणे बाजार. मागणी देय नाणे बाजार यालाच आपण कॉल मनी मार्केट असंही म्हणतो. कॉल किंवा नोटीस मनी मार्केट असंही म्हणतात. कॉल मनी मार्केट म्हणजे जेव्हा एका दिवसासाठी कर्जाऊ निधी दिला किंवा घेतला जातो तेव्हा त्याला कॉल मनी मार्केट असं म्हणतात आणि जेव्हा 14 दिवसांसाठी निधी दिला किंवा घेतला जातो तेव्हा त्याला नोटीस मनी मार्केट असं म्हणतात. पण हे दोन्ही मिळून मागणी देय नाणे बाजार हा तयार होत असतो. असा हा मागणी देय नाणे बाजार नाणे बाजारातला एक महत्वाचा बाजार आहे किंवा नाणे बाजाराचा एक महत्वाचा उपबाजार आहे. पुढचा बाजार आहे तो म्हणजे कोषागार पत्र बाजार. विद्यार्थी मित्रांनो, शासनाच्या कोषागार विभागामार्फत बाजारामध्ये विविध प्रकारची किंवा विविध प्रकारच्या कालावधीची विपत्रे बाजारामध्ये विक्रीस आणली जातात. या विविध प्रकारच्या विपत्रांचा कालावधी हा 14 दिवस, 90 दिवस, 180 दिवस किंवा 360 दिवस अशा विविध प्रकारचा असतो आणि या निश्चित कालावधी अंतर्गत ही कोषागार विपत्रे बाजारामध्ये विक्रीस आणली जात असतात. जेव्हा जेव्हा शासनाला, सरकारला अल्पकालीन निधीची गरज, टंचाई निर्माण होते तेव्हा शासन या कोषागार विपत्त्यांची विक्री करून अल्प कालावधीसाठी बाजारातून निधी उभा करून आपली वित्तीय गरज पूर्ण करत असतात. नंतर आपली वित्तीय गरज पूर्ण झाल्यानंतर या कोषागार विपत्रांची खरेदी करून संबंधित गुंतवणूकदाराला व्याजासह तो निधी पुन्हा परत केला जातो. तर अशा प्रकारे कोषागार विपत्रे ही सुद्धा नाणे बाजारातील एक महत्वाची संस्था किंवा नाणे बाजाराचा एक महत्वाचा उपबाजार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजारातील उपबाजारामध्ये दुसरा बाजार आहे, तिसरा बाजार आहे तो म्हणजे व्यापारी पत्र बाजार. विक्रेता खरेदी मालाच्या किमती इतकं एक विपत्र व्यापारी वर्गाच्या नावे काढतो आणि तो व्यापारी वर्ग जेव्हा त्याला मान्यता देतो, जेव्हा तो स्वीकारतो तेव्हा त्या पत्राला व्यापारी विपत्र असं म्हणतात. विक्रेता अशा व्यापारी विपत्राची बँकेकडे वटवणूक करून आपला निधी उभा करून घेतो किंवा आपल्या वित्तीय गरजा पूर्ण करून घेतो. त्या विपत्राचा परिपक्वता कालावधी संपल्यानंतर मग व्यापारी अशा निधीची पूर्तता बँकांना करतात आणि बँकांकडून ते विपत्र पुन्हा स्वतःकडे घेऊन टाकतात. अशा प्रकारे हे व्यापारी पत्रांचे बाजार हे नाणे बाजारामध्ये उपयोगात आणले जातात किंवा व्यवहार करत असतात. हा व्यापारी विपत्रांचा बाजार देखील अत्यल्प कालावधीसाठी हा उपयोगात येत असतो. 14 दिवसांपासून 1 दिवसांपासून 14 दिवस ते साधारणतः 360 दिवसांसाठी ही व्यापारी विपत्रे बँकांकडे वटवली जात असतात आणि मग त्या बँकांकडून निधी हा दिला किंवा घेतला जात असतो. असा व्यापारी विपत्रांचा बाजार हा नाणे बाजाराचा एक मुख्य उपबाजार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजारातील उपबाजारामध्ये दुसरा एक भाग आहे तो म्हणजे मुदत ठेव बाजार. सर्वसामान्य गुंतवणूकदार किंवा मध्यम वर्ग ज्याला भविष्यकालीन अडीअडचणींची सोडवणूक करायची आहे किंवा जो वर्ग भविष्याला प्राधान्य देतो असा वर्ग भविष्यातल्या अडीअडचणींचा सामना करता यावा या हेतूने बँकांमध्ये निश्चित रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवत असतो. या मुदत ठेवींचा एक बाजार हा सुद्धा नाणे बाजाराचा एक मुख्य आणि उपबाजार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजारातील एक मुख्य उपबाजार म्हणजे नाणे परस्पर निधी, यालाच मनी मार्केट म्युच्युअल फंड असंही म्हणतात. 1991 नंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत नाणे बाजाराचे किंवा परस्पर निधीचे फायदे पोहोचावेत त्या हेतूने नाणे बाजार परस्पर निधीची स्थापना मध्यवर्ती बँकेने केली. या नाणे बाजार परस्पर निधी मार्फत सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत तळागाळापर्यंत म्युच्युअल फंडांचे म्हणजेच परस्पर निधीचे फायदे पोहोचवण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. अगदी 10 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे परस्पर निधी या बाजारामध्ये दिले किंवा घेतले जातात, खरेदी किंवा विकले जातात. तर अशा प्रकारे नाणे बाजार परस्पर निधी हा सुद्धा नाणे बाजाराचा एक मुख्य उपबाजार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाणे बाजाराच्या उपबाजारातला आणखी एक मुख्य बाजार तो म्हणजे रेपो करार. रेपो, REPO, रेपो म्हणजे रिपर्चेस ऑब्लिगेशन्स.
मध्यवर्ती बँक व्यापारी बँकांना किंवा व्यापारी बँका मध्यवर्ती बँकांना कालावधीसाठी कर्जाची उभारणी करत असतात आणि या कर्जाची उभारणी करत असताना आपल्या वित्तीय गरजा पूर्ण करण्याचं काम या दोन्ही वित्तीय संस्था करत असतात. रेपो कराराअंतर्गत व्यापारी बँकांना मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध होतो आणि व्यापारी बँका आपल्या वित्तीय गरजा या पूर्ण करत असतात. म्हणजेच रेपो पुनर्खरेदी करार किंवा रेपो करार बाजार हा सुद्धा नाणे बाजाराचा एक मुख्य बाजार म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे नाणे बाजाराची सविस्तरपणे रचना आपण या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. धन्यवाद.